धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून देश-विदेशात पोहोचली आहे। लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचे दर्शन घेऊन धन्य होत आहेत। श्री जय अंबे मां सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे हे 48वे वर्ष आहे। यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तमिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा आहे। अर्थातच उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। काल देवीची कळवा मार्केट येथून भव्य दिव्य अशी वाजत गाजत आगमनाची मिरवणूक संपन्न झाली। त्यानंतर संध्याकाळी देवीची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। मिरवणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते, इतर पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज मंगळवार असल्यामुळे महिलांनी मोठ्या संख्येने येथे देवीची ओटी भरण्याकरिता गर्दी केली होती। लांबून भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी आले होते। यावेळी एकच गर्दी झालेली पाहायला मिळाली। विविध भजन कीर्तन यावेळी सादर करण्यात आले तर संपूर्ण वातावरण यावेळी भक्तिमय झाले होते। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला ग ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 उत्सवाला कालपासून सुरुवात झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई MCHI ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावरती 22 सप्टेंबरपासून 1 ऑक्टोबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळणार आहे. काल उत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के, ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रसंगी क्रीडाई MCHIचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरबा रसिकांशी संवाद साधला. क्रीडाई MCHIचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता व टीमचं कौतुक केले. तसेच सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता विशेष मुलांसाठी दांडिया आणि 26 सप्टेंबर रोजी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गरबा आणि 30 सप्टेंबर रोजी भव्य आरती स्पर्धा होईल, असे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितले. रासरंग उत्सवाने दरवर्षी नवी उंची गाठली आहे. यंदाही महोत्सव यशस्वी होईल अशा शब्दात खासदार नरेश म्हस्के यांनी उत्सवाला शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 17 वर्षापूर्वी उत्सवाला सुरुवात झाली. दरवर्षी महोत्सवात नवनवीन उपक्रम राबवून ठाणे शहराचा लौकिक वाढवण्यात आला. त्यामुळे मुंबई ठाण्यात सर्वात मोठ्या नवरात्र उत्सवात रासरंगाचा समावेश आहे, अशी माहिती अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली. जय भवानी अंबे मात की अंबे मात की जय अंबे. एक दिन एक्स्ट्रा बोनस दिए सभी लोगों को, सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीच्या पावन दिवशी, पहिल्या दिवशी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. पाऊस असताना देखील आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. यावर्षी मॉडेला मिलमध्ये जागा कमी असल्यामुळे या ग्राउंड मध्ये आपण आलो. इथे जागा मोठी आहे ना, बडा जगह आहे. अच्छा, तुम्हाला मुंबईला जावं मुंबई पड़े ना. सर मुंबई से अभी गया है, अभी रिवर्स हो गया, रिवर्स किया. मुंबई के लोग भी थाना में आएंगे. मेट्रो शुरू हो गई है, मेट्रो शुरू हो रही है और आज ट्रायल रन भी हुआ है. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सभी लोगों को नवरात्रि के पावन अवसर पर ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ. और रासरंग के सभी पदाधिकारी, सभी MCHI, क्रीडाई, जीतूभाई, सचिन, प्रिया, विकास वगैरह सगळे हैं. सर विकास रबाळे जी और डॉक्टर भोसले सर, उनका इतना बढ़िया सपोर्ट 2017 से हमको मिल रहे हैं, तो उनके लिए वी आर थैंकफुल टू यू कि बहुत अच्छे दोनों को शुभकामनाएं. हमारे थाना के कलेक्टर साहब भी यहाँ मौजूद है. हमारे थाना के मेंबर ऑफ पार्लियामेंट नरेश म्हस्के जी भी यहाँ मौजूद है. सभी लोग आपको आपको पहले दिन शुभकामनाएं देने के लिए आए हैं. और अभी बारिश आ रहा है, लेकिन अभी आपको जाना नहीं यहाँ से, बराबर ना. Yes. अभी गाना शुरू हो जाएगा.
रेंज करना चलो सभी लोगों को ढेर सारी शुभकामनाएं, सभी लोगों को बहुत बहुत धन्यवाद. सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुमचं मनापासून स्वागत एमसीएच्या. गरबा व दांडिया रसिकांचे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि आवडते ठिकाण म्हणजे संकल्प प्रतिष्ठानचा संकल्प दांडिया उत्सव. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते. संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया 2025 यंदाचे हे 20वे वर्ष असून बेस्ट ग्रुप डान्सरला पहिलं पारितोषिक 1 लाख तर बेस्ट ग्रुप डान्सरसाठी दुसरं पारितोषिक 50,000 आणि बेस्ट ग्रुप डान्सरसाठी तिसरं पारितोषिक 25,000 रुपये. बेस्ट ग्रुप डान्स चौथं पारितोषिक 15,000, बेस्ट ग्रुप डान्स 10,000 तर उत्तेजनार्थ ग्रुपला प्रत्येकी 5,000 रुपये रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आला आहे. बेस्ट फिमेल डान्सर आणि बेस्ट मेल डान्सर यांना अँड्रॉइड फोन गिफ्ट देण्यात आला असून इतर दांडिया रसिकांना विविध आकर्षित गिफ्ट वाउचर व अनेक बक्षिसं दिली गेली आहेत. दररोज बेस्ट फिमेल आणि मेल अशी स्पर्धा सोशल मीडियावरती आयोजित केली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण प्रत्येक दिवसाचे मोफत पासेस उपलब्ध करून दिले आहेत. सर्व गरबा रसिकांनी मोफत पासेसचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी आयोजक रवींद्र फाटक यांनी केलेलं आहे. शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे आयोजित आपला दांडिया संकल्प दांडियाचा दिवस पहिला आनंदात, जल्लोषात आणि वधूराजाच्या स्वागताने अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी दांडिया रसिकांनी पावसात भिजत संकल्प दांडियामध्ये आनंद घेतला. यावेळी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सहभागी झाले होते. या दांडिया स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना संकल्पच्या वतीने आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेविका जयश्री फाटक, नम्रता फाटक, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. Face of the day. युवराज कुमार, यशस्वी भानुशाली. यानंतर फेस ऑफ द डे आजच्या अशा चेहऱ्यांनी मंचावर मॉनिटर ज्येष्ठ नागरिक शारदा सत्पाळ यांना इथे सन्मानित केलं जात आहे. पाठक साहेब यांच्या माध्यमातून रवींद्र पाठक साहेब यांच्या उत्कृष्ट अशा संकल्पनेतून देखील मला वाटतं नवरात्रीला सुरुवात आजपासून झालेली आहे आणि आता पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसात पावसाने पण मोठी
मुसंडी मारली तरी पण इथले दांडिया रसिकांनी आपलं इथे या संकल्पावरती जो असणारा प्रेम आणि या आपली त्यांची एन्जॉय करण्याचं ते आज पूर्ण म्हणजे मला वाटतं एवढ्या पावसामध्ये एवढे लोक खेळत होते ह्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की आम्ही जे करतोय त्याच्यामध्ये आमचे दांडिया रसिक आम्हाला प्रतिसाद आमच्या मंडळाला देतात दरवर्षीप्रमाणे आणि त्यांनी तेवढा प्रतिसाद आज पावसामध्ये पण दिला म्हणून त्यांचं मनापासून मी कौतुक केलं. मंडळाला बघा पावसामध्ये 4-4 तास भिजत असतात आणि भिजवून इथे खेळत असतात, बक्षीस नाही त्यांचा एन्जॉय करत आणि आम्ही एवढा मोठा परफॉर्मन्स आणि एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला स्टेजवरती. एवढे सगळे सेलिब्रिटी गायक आहेत आणि सर्वांच्या समोर बघा ते नसतील तर इथे काहीच नाहीये. म्हणून त्यांनी जो प्रतिसाद आमच्या मंडळाने या गायकांना दिला आणि या बँडला दिला म्हणून आम्ही बक्षिसाचा रोज देत असतो, पण त्यांचा सन्मान या स्टेजवरती करणं या दांडिया रसिकांचा या आमच्या मंडळाचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही ते केलेलं आहे. रसिकांना दांडिया रसिकांना उद्यापासून 10 दिवस म्हणजे यंदा 10 दिवस 9 दिवस राहिलेले आहेत. 9 दिवस संकल्पामध्ये दांडिया फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांनी खेळण्याची आणि एन्जॉय करण्यासाठी आपण सर्वांनी यावं. दरवर्षी तसा प्रतिसाद देतात तसं यंदाही प्रतिसाद द्यावा. आम्ही सर्व आपल्यासाठी चांगले तिथे सेलिब्रिटी गायक चांगले परफॉर्मन्स करण्याचे लोक तिथे आम्ही दर दिवशीप्रमाणे चेंज करतच आहे. यंदा सेलिब्रिटी गायक सगळे ठेवले आपण त्याच्या माध्यमातून त्यांना जे एन्जॉय पाहिजे आम्ही करायला तयार. दररोजच्या तीव्र वाहतूक कोंडीत ठाणेकर नागरिक त्रस्त असताना ठाणे काँग्रेसने फडणवीस सरकारवर थेट आरोप केला आहे की मेट्रो प्रकल्पाचा गाजावाजा फक्त निवडणुकीसाठी केला जातोय. प्रत्यक्षात प्रकल्प अजूनही अधुरा असून नागरिकांचा त्रास कायम आहे. काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यावेळी म्हणाले की फडणवीस सरकार जनतेसाठी मेट्रो चालू करण्याची तयारी न करता फक्त प्रचारासाठी चाचणी घेत आहेत. ही खरी चाचणी नाही तर निवडणुकीसाठी राजकीय खेळ आहे. ठाणे काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रो प्रकल्पाची घोषणा केली होती. तर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाची प्रत्यक्षात सुरुवात झाली. मात्र आजही मेट्रो मार्गिका अपूर्ण आहेत. पिलर्स उभे नाहीत, कारशेड अर्धवट असून स्टेशन व बोगींची कामं अधुरी आहेत. मेट्रोच्या इतर सुविधांमध्ये टॉयलेट, तिकीट काउंटर, कॅफेटेरिया अजूनही उपलब्ध नाही. काँग्रेसचे आरोप आहेत की फडणवीस सरकार फक्त गाजावाजा करत आहेत. प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यासाठी काहीच तयारी नाही. खर्च कोट्यावधीत वाढला असून नागरिकांना याचा त्रास कायम आहे. त्याचबरोबर घोडबंद रोडवरील सेवा रस्त्यांच्या मध्यभागी येणार असल्याने वाहतूक कोंडी वाढेल आणि आपत्कालीन सेवा जसे फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स पोहोचणं कठीण होईल. स्थानिक नागरिकांचा विरोध असूनही महापालिकेने येथे सेवा रस्त्यांचे एकत्रीकरण सुरू ठेवले आहे. स्वर्गीय काँग्रेस नेते बाळकृष्ण पुर्णेकर यांनी सातत्याने नागरिकांसाठी सेवा रस्त्यांची मागणी केली तरीही सरकारने जनतेचा विश्वास न घेता कायम काम सुरू ठेवले. विक्रांत चव्हाण यांनी ठाणेकरांना यावेळी इशारा दिला आहे की जर सरकारने सेवा रस्ता एकत्रीकरण तातडीने थांबवले नाही तर मेट्रोबाबत स्पष्ट श्वेतपत्रिका जारी केली नाही तर काँग्रेस जनहित याचिका दाखल करेल आणि मोठे जनआंदोलन उभारेल. ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडी कमी करण्याचे फक्त प्रचाराचे आश्वासन देणं आणि प्रत्यक्षात कामं पूर्ण न करणं हे फडणवीस सरकारच्या धीम्या धोरणाचे स्पष्ट उदाहरण आहे. या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे, रवी कोळी उपस्थित होते. की ठाणेकरांचे स्वप्न साकार मेट्रोचं हे ट्रायल. मात्र आज आम्ही फोटो दाखवून पोलखोल केली. मेट्रो ही 10% सुद्धा पूर्ण झालेली नाही. मुंगीलालचे स्वप्न आहेत. इलेक्शन तोंडावर ठेवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जबरदस्ती तिथे आणून हे प्रयत्न केलेला आहे प्रताप सरनाईकांनी, केविलवाणा प्रयत्न आणि नरेश मस्केंनी. तर याचा आम्ही निषेध करतो. मेट्रो ही 10% सुद्धा पूर्ण झालेली नाही. स्टेशन्स नाहीत, ट्रॅक्स नाहीत, मेट्रो पूर्ण गळते, डबे तयार नाहीत, कारशेड नाहीत आणि त्याच्यामुळे हे मुंगीलालचे स्वप्न येणाऱ्या काळामध्ये हा बोगदा वाढलेला आहे, बोगदा होतोय. या बोगद्यावर ही वाहनं वाढणार आहेत आणि कुठेही पिलर्स टाकलेले आहेत. ते विलीकरण करण्याचा प्रयत्न त्या बाजूच्या सर्व्हिस रोडचा केलेला. वास्तविक तो सर्व्हिस रोड नसताना सर्व्हिस रोड बनवला होता आणि बांधकामांना परवानग्या दिल्या होत्या. आता ते विलीकरणाच्या नावाखाली लोकांना हे करण्यासाठी सिमेंट कॉन्क्रिटीकरण करतायत. त्याचाही आम्हाला विरोध आहे, त्यालाही आमचा विरोध आहे. आणि त्यामुळे सामान्य जनतेचा जीव दिवसांदिवस धोक्यात येत चाललेला आहे. जनता हवालदिल झालेली आहे आणि म्हणून हे दाखवण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. हा केविलवाणा प्रयत्न आहे. मेट्रो ही 2027 पर्यंत पूर्ण होणार नाही. सालाबादप्रमाणे यंदाही नवयुग मित्र मंडळातर्फे आपली परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. नवयुग मित्र मंडळ आपल्या कार्याच्या 21व्या वर्षात पदार्पण करत असून कर्नाटक येथील मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका तथा नवयुग मित्र मंडळाच्या कार्याध्यक्ष स्नेहा आमरे, मंडळाचे संस्थापक रमेश आमरे, मंडळाचे सरचिटणीस आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट संचालक संस्थापक सागर आमरे यांच्या नियोजनाखाली या ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक, सांस्कृतिक, विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातोय. 9 दिवस या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून परिसरातील नागरिक या ठिकाणी सहभागी होत आहेत. श्री अंबामातेच्या मूर्तीची या ठिकाणी विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर हॅपी व्हॅली ठाणे येथील भजनी मंडळाने आपलं भजन कलाकार आहे ती इथे सादर केलेली आहे. तसेच दिव्यांग आणि विशिष्ट व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार समारंभ आहे तो देखील संपन्न झालेला आहे. तर पंजाबी समाजाच्या वतीने या ठिकाणी माता की चौकी हा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी आमदार निरंजन डावखरे, भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. मंडळाच्या वतीने मान्यवरांचं स्वागत सत्कार देखील करण्यात आला तर आभार देखील मानण्यात आले. यावेळी सागर आमरे यांनी या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती दिली. तर आज नवयुग मित्र मंडळाचं हे 21वं वर्ष आहे. तर आज सकाळी आपली मूर्तीचं आगमन झालेलं आहे. स्थापना झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण दिव्यांगांसाठी स्टीमर अवेलेबल केलेलं भाजपा सेलतर्फे. तसेच आपण आता माताची चौकी अरेंज केलेलं आहे. तर ते त्यांचं आता इकडे सुरुवात करतायत. तसंच आपल्या या नवरात्र उत्सवाला दिग्गजांनी पण भेट दिलेली आहे. त्याच्यामध्ये भाजपाचे अध्यक्ष झाले संदीपजी लेले साहेब झाले ठाण्याचे. तसेच निरंजनजी डावखरे साहेब यांनी पण आपलं नवरात्र उत्सवाला भेट दिलेली आहे. तरी मी सर्व प्रभाग क्रमांक 4च्या लोकांना आवाहन करेन की त्यांनी नवरात्र उत्सवाला आणि आपल्या या प्रोग्राम आपण जे काही अरेंज केलेले आहेत प्रत्येक दिवशी त्याला भेट द्यावी एवढंच सांग. दिखावा मी जसं सांगितलेलं प्रेस कॉन्फरन्समध्ये, पण आपण एक कर्नाटकचं मंदिर उभारलेलं आहे. तर कर्नाटकच्या मंदिराची प्रतिकृती आपण इकडे उभारलेली आहे आणि ती आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालेलो आहे उभारण्यामध्ये.